आपल्यासोबत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ भाऊ, आज तुम्ही संघ मुख्यालयावर मोर्चा करताय, मात्र पोलिसांनी परवानगी नाकारली आहे। ये सरकार हमसे डरती है, पुलिस को आगे करती है। या ज्या घोषणा आहेत त्या वास्तवात खरं ठरत आहेत। या राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री यांच्या दबावामध्ये पोलीस काम करत आहे। आम्ही कुठलाही हिंसक मोर्चा काढलेला नसून आमचं जे म्हणणं आहे ते सविनय जे आहे हे संघ कार्यालयामध्ये सांगण्याकरता जात आहोत। त्यांच्या आमचे राजकीय मतभिन्नता जरी असल्या तरी नरेंद्र मोदी या देशाचे पंतप्रधान संघामुळे झाले, हे संघ सांगत आला आहे। दस्तरखुद नरेंद्र मोदी यांनी देखील मान्य केलेलं आहे। आता नैतिक जबाबदारी स्वीकारून नरेंद्र मोदींचा राजीनामा घ्यावा ह्या मागणीकरता पोलीस आम्हाला अडवतात आहे। सदरक्षणार्थ आणि खलनिग्रहणार्थ याच्या अगदी उलट हे नागपूरमध्ये पोलीस वागत आहेत। तुम्ही आज संघ मुख्यालयावर जर चालले असले तरीही सरसंघचालक मोहन भागवत हे सकाळला दिल्लीला निघून गेलेले आहे, त्यामुळे तिथे जाऊन मग कोणाला भेट घेणं हा एक प्रश्न आहे। नाही, आम्ही त्यांनाही सूचना दिलेली आहे आणि संघाने देखील आमच्या शिष्टमंडळाला भेटलं पाहिजे। आम्ही देखील भारतीय आहोत आणि भारत 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 बरंच ते सकाळी सांगत असतात। आमचं त्यांचा विरोध राजकीय मोठ्यापणाचा आणि टोकाची आमची मतभिन्नता जरी असली तरी त्यांनी चर्चेला एक संस्कृती म्हणून आणि सभ्यता म्हणून त्यांनी निमंत्रित करायला हवं होतं। पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर आता पर्याय काय? तुम्हाला संविधान चौकात आंदोलन? आम्ही हे आंदोलन जे आहे हे आमचा आंदोलनाचा एक भाग आहे। आम्ही तिथे जायचंच, घुसायचंच, मोडतोड करायची अशा स्वरूपामध्ये हट्टी आम्ही नाही आणि आमचा जो संदेश आहे तो आम्ही पूर्णपणे पोहोचवण्याचा प्रयत्न करू। तुमच्या भूमिकेवर ठाम आहे? संघ मुख्यालयाला जाण्याच्या भूमिकेवर ठाम आहे? भूमिकेचं काय आम्ही जाहीरच केलेलं आहे आणि याच्यात भूमिकेचा आणि असा काही विषय नाही। मोठ्या संख्येने यामध्ये नागरिक येणार आहेत, दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते येणार आहेत, त्यामुळे आमचा तिथे जाण्याचा एक शांततेच्या मार्गाने जाण्याचा आमचा प्रयत्न राहील। मोर्चा काँग्रेस वंचितचा आहे की संयुक्त मोर्चा म्हणायचं? कोणकोणत्या संघटना या संदर्भात आपण सर्वजणांनी इथले बॅनरही बघितलेले, याच्यात पुढाकार वंचितने घेतलेला आहे। आम्ही त्याच्यामध्ये संपूर्ण सहभागी आहोत। बघू शकतो की हे काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ त्यांनी सांगितलं की आज जो काँग्रेस वंचित आणि इतर संघटनांचा जो मोर्चा आहे हा कशा संदर्भात आहे आणि त्यांची नेमकी मागणी काय आहे। कॅमेरामॅन मिथुन आदमनेसह तुषार कोहळे, एबीपी माझा, नागपूर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।